नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी स्कॉलरशिपचे सर्व संभाव्य पेपर गणित, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचे अपलोड केलेले आहेत. खूप लोकांची उत्सुकता आणि मागणी होती की 5वीचे पण स्कॉलरशिपचे पेपर सर अपलोड करा. त्यामुळे आज आपण गणिताचा संभाव्य पेपर मॉडेल पेपर 2021 या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. 50 प्रश्न आहेत. परीक्षेमध्ये या धर्तीवरचे प्रश्न 100% तुम्हाला विचारले जातील. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न, आज 50 प्रश्नांची आपण या ठिकाणी पूर्ण पेपरच गणिताचा घेणार आहोत. पहिला प्रश्न म्हणजे जो की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 26 नंबरला असतो. पहिले 1 ते 25 प्रश्न या ठिकाणी मराठीचे असतात पेपर फर्स्टमध्ये आणि 26 पासून आपला या ठिकाणी गणित स्टार्ट होतोय. तर पहिला प्रश्न बघा या ठिकाणी, 57,294 या संख्येतील कोणत्या दोन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 6,910 आहे. ओके, सहज काढू शकतात. 6,910 म्हणजे ही किंमत या ठिकाणी 7,000 पेक्षा कशी आहे, लहान आहे. तर या ठिकाणी 7 आहे बघा, म्हणजे या 7ची स्थानिक किंमत असणार आहे तुमची 7,000. या 7ची स्थानिक किंमत असणार आहे 7,000. तर 6,910 उत्तर आणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर 9 आपण अंक घेतला तर 9ची येणार आहे 90. 7,000 मधून जर 90 गेलं तर 6,910 येईल. म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 7 आणि 9. एकदम सोपा प्रश्न आहे हा. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर येईल. त्यानंतर 27वा प्रश्न बघा या ठिकाणी, त्याचा ऑप्शन बघा या ठिकाणी, पहाटे 4:45 वाजता निघालेली बस, 4:45 म्हणजेच या ठिकाणी 4:45 निघालेली बस मध्यान्नोत्तर 2:30 वाजता पोहोचली. ओके, मध्यान्नोत्तर या ठिकाणी 2:30 वाजता पोहोचलेली आहे. तर बसने किती प्रवास केला. आता इजी काढू शकता तुम्ही. हे 4:45 आहे, याला आपण या ठिकाणी सुरुवातीला 5 गृहीत धरूयात. 5 आणि 5 10, 10 आणि 4 2, म्हणजेच या ठिकाणी बघा 5 आणि 5 10, 10 आणि 4 2, म्हणजे या ठिकाणी 2 वाजेपर्यंत तुमचे 9 तास झालेले आहेत. ओके, वरचं या ठिकाणी 30 मिनिट आणि पहिले 15 मिनिट, म्हणजेच 9:45. ओके, म्हणजे 9 तास 45 मिनिट आहे. 9 तास 45 मिनिटांनी ती बस, म्हणजे 9 तास 45 मिनिट प्रवास केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 9:15 तास प्रवास केलेला आहे. मॅक्झिमम असे तोंडी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. आता या बेरजेत चौकोन, हे जे चौकोन आहे, चौकोनच्या जागी कोणता अंक येईल, तर हे एक लक्षात घ्या. अंक किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. इथं अंक 6 आहेत. व्यवस्थित मांडणी करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित काढता येणार नाही. ओके, 8, हे परत 7, हे 5. ओके, 8 7 5, पुन्हा 20 46, 7 अंक आहेत. हे 20 आणि 46. थोडे अंक सुटे लिहा वाटलं असतं. परत बघा या ठिकाणी हे किती, असे उलटे अंक लिहा वाटलं असतं. 1 4, हे 5. ओके, हे 0. परत आपल्याला इथली व्हॅल्यू काढायची आहे आणि हे आहे 7. यांची बेरीज तुम्हाला दिलेली आहे. बेरीज लिहू शकता तुम्ही. बेरीज पण अशीच लिहा, 7 8 5. हो का, 7 8 5. परत 2 1 5. हो का, हे 2 1 5 आणि हे आहे 9. ओके, आता या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर उत्तर काय येईल हे बघूयात आपण या ठिकाणी. 6 आणि 1 7. ओके, 4 आणि 4 8. ही बेरीज या ठिकाणी म्हणते. परत बघा, हे 5 ला 5, हे 2 ला 2. आता 5 मध्ये काय मिसळावं लागेल मित्रांनो, त्यावेळेस 1 येईल. 5 मध्ये तर ऑब्व्हियसली या ठिकाणी आपल्याला 6 मिसळावे लागतील. म्हणजे 5 आणि 6 करायला 1, हातचा आला 1 होईल. परत म्हणजेच 8 आणि 7 15ला 5, हातचा आला 1, 8 आणि 1 9. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट येईल. म्हणजेच या ठिकाणी 6 मिसळावं लागेल. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 29 नंबर, पुढीलपैकी असत्य विधान कोणते आपल्याला शोधायचं आहे. बघा, 10 ने विभाज्य संख्या 2 किंवा 5 ने नेहमी विभाज्य असतात. हे या ठिकाणी एकदम बरोबर आहे. संख्येतील अंकाची बेरीज 21 असल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण जातो भाग. बरोबर आहे, कारण 3ची कसोटीच आहे. 3 असतं 21. समसंख्येला विषम संख्येने भाग जाऊ शकतो. ऑब्व्हियसली जाऊ शकतोय, पण विषम संख्येला समसंख्येने पूर्ण भाग जात नाही. समजा समसंख्या 24 घ्या, विषम संख्या 3 घ्या. या 24ला 3 भाग जातोय, 3 8 24, 8चा भाग जातोय. परंतु समसंख्येला विषम संख्येने भाग जात नाही. बरोबर आहे. ओके, आपल्याला असत्य शोधायचं आहे मित्रांनो, चुकीचं विधान शोधायचं आहे. म्हणजेच 18 ने विभाज्य संख्या 2 3 4 6 किंवा 9 नेही विभाज्य असतात. ओके, आता 18 ने विभाज्य असणारे 4 न जाऊ शकतो का, नाही, काय सांगता येत नसते. त्याच्यामुळं हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला 4ला गोल करावं लागेल. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, मस्त प्रश्न आहे. यस, 30 नंबरचा. इष्टिकाचितीच्या 12 कडापैकी कमीत कमी किती कडा समान मापाच्या असतात. बघा, एक इष्टिकाचिती आहे. अशा प्रकारची इष्टिकाचिती काढूया आपण. लक्षात घ्या, इष्टिकाचिती म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, त्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. ओके, आयताकृती असतो. एक अशा प्रकारची इष्टिकाचिती जर असेल, लक्षात घ्या. ओके,
कमीत कमी किती कडा. आता एक लक्षात घ्या, ही खालची जेवढी बाजू आहे ओके ही बाजू असणार आहे आणि जेवढी ही बाजू असणार आहे याच्या समोरची ही बाजू आणि याच्या समोरची ही बाजू, म्हणजे या ठिकाणी कमीत कमी मित्रांनो 4 बाजू समान असणार आहेत. ओके, या खालच्या बेसच्या जरी धरल्या आपण ओके, या बाजूच्या धरल्या तरी 1 2 हे 3 4 ओके या सेम असतील किंवा 1 2 3 4 या सेम असतील. म्हणजे मिनिमम या ठिकाणी 4 कडा समान मापाच्या असतात. हे कधी पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं असते. मिनिमम 4 कडा या ठिकाणी समान मापाच्या असतात. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. या ठिकाणी नंतरचा प्रश्न आहे बघा 31 नंबरचा. 5 डझन वह्या 1200 रुपयास विकल्याने 300 रुपये नफा मिळाला तर प्रत्येक वहीची आपल्याला खरेदी किंमत काढायची. 5 डझन वह्या म्हणजे किती लक्षात घ्या, 12 पंचे 60 वह्या. डायरेक्ट काढू शकतो आपण 60 वह्या. ओके, 60 वह्या जर 1200 रुपयाला विकल्यात, 60 वह्या जर 1200 रुपयाला विकल्याने 300 रुपये नफा मिळाला तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत. आता जर तुम्हाला 300 रुपये मित्रांनो नफा पाहिजे असेल ओके, 300 रुपये म्हणजे 1200 रुपये विकल्याने 300 रुपये नफा मिळाला तर प्रत्येक वहीची आपल्याला खरेदी किंमत या ठिकाणी काढायची आहे. ओके, आता या 1200 मध्ये 300 रुपये नफा मिळाला म्हणजे ॲक्च्युली खरेदी किंमत किती असणार आहे, हे 300 याच्यातून आपल्याला वजा करावं लागणार आहे. म्हणजे जर 300 आपण वजा केलं तर या ठिकाणी ॲक्च्युली हे 60 वह्यांची खरेदी किंमत किती असणार आहे, 900 रुपये असणार आहे. तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत काढायची म्हणजे आपल्याला 900 भागिले 60 करावं लागेल. म्हणजेच 900 भागिले 60 म्हणजे किती येईल या ठिकाणी, 900 भागिले 60 शून्य घटला 6 1 6 हे 15 × 90 म्हणजे एका वहीची किंमत हे 15 रुपये या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, समीरने 2.25 किलोमीटर तारेपैकी 2 शेतांना प्रत्येकी 0.75 किलोमीटर तार वापरली तर त्याच्याकडे किती मीटर तार शिल्लक असेल. एकूण तार आहे मित्रांनो 2.25 मीटर लक्षात घ्या. त्याच्यापैकी 0.75 किलोमीटर तार वापरली प्रत्येक शेताला. ओके, म्हणजे एका शेताला 0.75, दुसऱ्या शेताला पण 0.75, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली 0.75 0.75 तर 1.50 येणार आहे. तर 1.50 म्हणजे 2.25 पैकी जर 1.50 वापरली तर किती तार शिल्लक राहील आपली. मग 2.25 मधून जर 1.75 गेले तर या ठिकाणी 0.75 शिल्लक राहतील. म्हणजेच या ठिकाणी आता ही किलोमीटर आहे लक्षात घ्या. ओके, हे किलोमीटर तार, हे पण किलोमीटर आहे म्हणजे 0.75 किलोमीटर तार शिल्लक राहणार आहे. 0.75 मीटर आहे ऑप्शन, इथं आपण गल्लत करतो बघा, हे उत्तर येणार नाही आपलं. 0.75 किलोमीटर म्हणजेच त्याला परत 1000 न गुणावं लागेल म्हणजेच 750 मीटर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. 750 मीटर म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 113 पेक्षा लहान क्रमाने येणारी 7वी समसंख्या. आता 113 आहे. ओके, 113 पेक्षा लहान क्रमाने येणारी पहिली समसंख्या तुमची कुठली असणार आहे या ठिकाणी, पहिली 112 असेल. ओके, कारण 113 आहे. 113 पेक्षा लहान पहिली 112 आहे. ओके, नंतर काय येईल बघा, 112 ही 110 असं काढू शकतो आपण. 110 झालं 108, परत फक्त 2 अंक लिहितो मी, 06 हे 04 ओके, हे 02 आणि हे 00 म्हणजे 100. म्हणजे हे पहिली का, हे दुसरी, हे तिसरी, हे चौथी, हे 5, हे 6 आणि 7 म्हणजे 7वी या ठिकाणी येणार आहे 100. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, 15 जून 2017 रोजी जर गुरुवार असल्यास त्यानंतरचा 11वा गुरुवार किती तारखेला येईल. 11वा गुरुवार आपल्याला काढायचा आहे. तर 11वा गुरुवार तुम्ही मोजू शकता या ठिकाणी 31 ऑगस्ट या दिवशी येईल. त्याच्यानंतर बघा 35वा प्रश्न, प्रत्येक संज्ञेधारकाला दरमहा 450 रुपये खर्च येतो तर एका उपनगरातील 2850 संज्ञेधारकांचा वार्षिक खर्च किती. हा दरमहा खर्च आहे. एका महिन्याचा खर्च 450 आहे. ओके, दरमहा म्हणजे एका महिन्यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, एका महिन्यामध्ये दिवस किती असतात, म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात. एका महिन्याचा खर्च एवढा आहे तर 2850 लोकांचा अगोदर एका महिन्याचा खर्च आपण काढू. म्हणजेच काय होणार आहे, 450 गुणिले 2850. ओके, म्हणजे 0 0 बाजूला घेतले आपण. ओके, 0 0 जर बाजूला घेतले तर 45 आणि 285. आपण हा जर या ठिकाणी गुणाकार केला मित्रांनो तर आपला गुणाकार येणार आहे लक्षात घ्या, हा येईल बघा 12825. 12825 म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, हा 12,82,500. हा हे कितीचा झाला लक्षात घ्या, या ठिकाणी हा 450 लोकांचा म्हणजे हे 2850 लोकांचा हा एका महिन्याचा खर्च झाला आहे. ओके, तर इथं आपल्याला वार्षिक खर्च काढायचा म्हणजे याला परत आपल्याला 12 न गुणावं लागेल. तर 2850 लोकांचा एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा जर खर्च आपल्याला जर परत या 12ला आपण गुणलं तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 35चं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हे येणार आहे बघा, 1 कोटी
53 लाख आणि 90,000. ओके, 1,53,90,000 रुपये या ठिकाणी आपलं उत्तर येईल. हा फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही करू शकता. थोडा वेळ लागेल याला करायला तुम्हाला, पण उत्तर तुमचं 100% येईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिलेल्या आकृतीत कोणता कोण विशाल कोण आहे. ओके, आपल्याला कोणता कोण विशाल कोण आहे हे ओळखायचं आहे. सिंपल सांगू शकतो, ऑप्शन नंबर 4 कोन PTQ. ओके, हा PTQ हा या ठिकाणी विशाल कोण आहे. 90 अंशापेक्षा जास्त माप असल्यास विशाल कोण असतं. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 375 पानांच्या पुस्तकापैकी 12/25 भाग पाने वाचून झाली तर शेकडा किती पाने वाचायची बाकी आहेत. आता ॲक्च्युली 12/25 भाग वाचून झाले म्हणजे शिल्लक किती पाने वाचायची राहिली इथं सोडूया आपण. या ठिकाणी शिल्लक 25 पैकी 12 भाग वाचलाय म्हणजे 25 पैकी 13 भाग हा भाग शिल्लक राहिला मित्रांनो. म्हणजे 25 पैकी 13 भाग म्हणजे वाचायचा राहिलेला आहे. शिल्लक पाने किती, 25 पैकी 13 म्हणजे 13/25. हे किती पुस्तकापैकी आहे, म्हणजे किती पानापैकी आहे, हे 375 पानापैकी 13/25 भाग वाचायचा राहिलेला आहे. तर आपल्याला शेकडा किती काढायचा आहे. ओके, तर ॲक्च्युली किती पानं वाचायची राहिली काढू आपण. 25 × 25, 25 × 25, 12 उरले, 25 × 5 = 1,600. ओके, याचा जर गुणाकार केला तर काय या ठिकाणी खाली घेऊ आपण गुणाकार. 15 × 3 = 45, 5 हातचे आले 4, 15 × 15 = 15 आणि 4 = 19, 195. ओके, ॲक्च्युली 195 पाने या ठिकाणी वाचायची बाकी आहेत. तर शेकडा किती, 195 म्हणजे 375 पैकी. लक्षात घ्या, हे 375 पैकी जर 195 पाने वाचायची बाकी आहेत तर शेकडा म्हणजे 100 पैकी किती पाने वाचायची बाकी आहेत. तर राशिकनं काढू शकतो आपण. म्हणजे या ठिकाणी किती येईल उत्तर, टक्के पाने बरोबर बघा. 195 हे गुणिले 100 भागिले 375. परत या ठिकाणी बघा 25 न जाणार नाही भाग या ठिकाणी. एक मिनिट, या ठिकाणी भाग कशाने जाईल बघा. 375 जाईल 25 न, 25 × 25 उरले 12, 25 × 5 = 1,600, 25 × 100. यस, 15 आणि इकडे जाईल, 15 × 15 उरले 4, 15 × 3 = 45 म्हणजे 13 × 52%. यस, उत्तर आलं आपलं या ठिकाणी 52%. हे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, हे आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन बघा. 38 नंबरचा क्वेश्चन, ₹10चे 1 महिन्याचे व्याज 10 पैसे द्यावे लागते तर 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे व्याज किती. आता 10 रुपयाचे लक्षात घ्या, हे 10 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 10 पैसे आहे. 1 महिना 10 रुपयेचं 1 महिना, 1 महिन्याचे व्याज आहे 10 पैसे मित्रांनो. तर आपण याच्याहून असं काढू शकतो की 10 रुपयाचं 1 महिना, ओके, म्हणजे 12 महिन्याचं म्हणजे 1 वर्षाचं व्याज. 1 वर्षाचं व्याज किती होईल, एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणजे याला 12 ने गुणावं लागेल आपल्याला, 120 पैसे येतील. ओके, एका महिन्याचं जर 10 पैसे तर 12 महिन्याचे 120 पैसे म्हणजेच 1.2 रुपये. 1.2 रुपये इथं. आता 2 वर्षाचे काढू आपण. तर 10 रुपयाचे बघा, समजून घ्या, 10 रुपयाचे हे 2 वर्षाचे जे व्याज आहे ते किती येणार आहे. 10 रुपयाचे 2 वर्षाचे व्याज याचं दुप्पट करा, 2.4. ओके, जर 10 रुपयाचे 2 वर्षाचे व्याज जर 2.4 असेल तर आपल्याला किती रुपयाचं काढायचं या ठिकाणी, 5,000 रुपयाचं. यस, तर 5,000 रुपये. ओके, 5,000 रुपयाचं 2 वर्षाचं व्याज किती काढायचं आपल्याला. आता 10चं 5,000चं नातं काय बघा, 10च्या 500 पट आहे मित्रांनो. इथं डायरेक्ट आपण काढू शकतो. याला 500 ने गुणलं तर 5,000 येतं, म्हणून याला पण या ठिकाणी आपण 500 ने गुणूया. जर याला 500 ने गुणलं तर काय होणार आहे, 24 × 5 = 20 म्हणजे 120. ओके, ऑलरेडी वरचे 2 शून्य घेतले आपण. इथं पॉईंट आहे म्हणून एक स्थळ सोडून दशांश दिला. उत्तर येणार आहे तुमचं 1,200 रुपये. उत्तर येणार आहे 1,200 रुपये म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. प्रश्न टफ आहे, थोडा व्यवस्थित समजून घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, नंतर ॲनालिसिस करा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, जो की या ठिकाणी 39 नंबरचा आहे. तर आपल्याला चौकोन वजा त्रिकोणची व्हॅल्यू काढायची आहे मित्रांनो. ओके, आता हा प्रश्न आपण थोडा या ठिकाणी खाली घेऊयात. यस, बघा या ठिकाणी बघा, हे व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी छेद समान आहे तर आपण यांचे डायरेक्ट मित्रांनो बेरीज करू शकतो. जर बेरीज केली 7 खाली 7 येणार आहे आणि वर काय येणार आहे लक्षात घ्या, हे चौकोन अधिक त्रिकोण. ओके, हे बरोबर 2 येईल म्हणजे चौकोन आणि त्रिकोण याची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, चौकोन अधिक त्रिकोण बरोबर किती येणार आहे, 7 × 2 = 14. ओके, आता आपल्याला चौकोन आणि हे वजा त्रिकोण याची व्हॅल्यू दिलेली आहे. चौकोन वजा त्रिकोण याची व्हॅल्यू आहे 4. ओके, जर या दोन्ही समीकरणाची आपण बेरीज केली तर हे प्लस त्रिकोण वजा त्रिकोण कटेल म्हणजे 2 चौकोन बरोबर किती होणार आहे, 14 × 4 = 18.
मीन्स बघा इथे घेतो चौकोन बरोबर किती येईल या ठिकाणी हे 2 92 8 राहील म्हणजे एका चौकोनची व्हॅल्यू येणार आहे तुमची या ठिकाणी 9. यस आता त्रिकोणाची काढायची आपल्याला तर त्रिकोणाची व्हॅल्यू काय येईल त्रिकोण अधिक चौकोन बरोबर 14 आहे तर त्रिकोण बरोबर या ठिकाणी काय होईल 14 वजा हा चौकोन म्हणजे 14 वजा 9 म्हणजेच या ठिकाणी 5 त्रिकोणाची व्हॅल्यू येईल आपली या ठिकाणी 5 म्हणजेच 39चं उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पुढील संख्यात किती संख्या त्रिकोणी संख्या आहेत हे उत्तर काढायचं आपल्याला किती संख्या त्रिकोणी आहेत. आता या ठिकाणी बघा त्रिकोणी संख्या पहिली 1 आहे परत 2 मिसळा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 पहिली त्रिकोणी संख्या 21 झाली. चला जे आहे ते आपण अंडरलाईन करू 21 21 आणि 6 15 आणि 6 21 21 आणि 7 28 आहे का नाही 28 आणि 8 36 आहे 36 ओके 36 आणि 9 45 यस आहे 45 आणि 10 55 आहे 55 आणि 11 या ठिकाणी 66 नाही 66 आणि 12 78 आहे 78 आणि 13 91 आहे यस 91 91 आणि 14 या ठिकाणी 105 105 आणि 15 120 म्हणजे हे पण आहे या ठिकाणी हे 125 येणार नाही म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 ओके किती संख्या आल्यात आपल्या 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ऑप्शन नंबर 3 40चं उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर नेक्स्टकडे जाऊयात आपण या ठिकाणी बघा पेनापेक्षा पेन्सिल 3 रुपयांनी स्वस्त आहे 2 पेन व 2 पेन्सिल लक्षात घ्या 2 पेन व 2 पेन्सिल हे 2 पेन प्लस 2 पेन्सिल ओके 2 पेन्सिल हे 26 रुपयास मिळतात यस मग एक पेन बघा एक पेन आणि एक पेन्सिल किती रुपयाला मिळेल मित्रांनो प्रत्येकाला जर 2 न भागलं तर हे उत्तर येईल आपलं एक पेन आणि एक पेन्सिल 13 रुपयाला मिळणार आहे यस तर 5 पेनांच्या किमतीत किती पेन्सिली मिळतील एक पेन एक पेन्सिल 13 रुपयाला आहे आणि पेनापेक्षा पेन्सिल 3 रुपयांनी स्वस्त आहे समजा पेनाची किंमत जर आपण x गृहीत धरली तर पेन्सिल किती येणार आहे याच्यापेक्षा 3 रुपयांनी स्वस्त म्हणजे x वजा 3 येणार आहे यस हे व्हॅल्यू या ठिकाणी 13च असणार आहे म्हणजेच काय होईल 2x बरोबर वजा 3 तिकडे जाईल 2x बरोबर 16 म्हणजेच x बरोबर काय येईल 8 म्हणजे एका पेनची किंमत काय झाली 8 झाली. इथं परत लिहू आपण हे ओके हे पेन आणि हे पेन्सिल ओके एक पेन 8 रुपयाला एक पेन हा 8 रुपयाला आलेला आहे मित्रांनो तर पेन्सिल किती 3 रुपयांनी स्वस्त आहे म्हणजे x - 5 तर पेन्सिल आपल्याला भेटणार आहे या ठिकाणी 5 रुपयाला म्हणजे पेनची किंमत 8 रुपये झाली आणि पेन्सिलची किंमत 5 रुपये झाली दोन्हीमधला फरक 3 रुपयांनी स्वस्त आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. फक्त आता काय काढायचं आहे 5 पेनांच्या किमतीत किती पेन्सिल मिळतील आता 5 पेना एक पेन जर 8 रुपयाला आहे तर 5 पेना ओके म्हणजे याला जर आपण 5 न गुणलं 5 पेनाची किंमत किती येईल म्हणजे गुणिले 5 जर केलं तर 8 पंचे 40 रुपये होतील ओके म्हणजेच 5 पेनांची किंमत 40 आहे तर आता एका पेन्सिलची किंमत 5 आहे तर 40 रुपयामध्ये किती पेन्सिल येतील हे काढायचं आपल्याला म्हणजेच 5 8 40 म्हणजे उत्तर येणार आहे आपलं या ठिकाणी 8 पेन्सिली किती पेन्सिल 8 पेन्सिल ऑप्शन नंबर 1. प्रश्न अवघड आहे समजून घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला 100% फायदा होईल आणि अशा प्रकारचे आता परीक्षेच्या पुढे असे प्रश्न सोडवणं आणि येणं आपल्याला गरजेचं आहे. या क्वेश्चन पेपरमधून मित्रांनो तुम्हाला 100% जर तुम्ही व्यवस्थित जर हा क्वेश्चन पेपर पूर्णपणे पाहिला सोडवला आणि समजून घेतला तर तुमच्या परीक्षेमध्ये कमीत कमी तुम्ही 7-8 प्रश्न तुमच्या डेली रुटीनपेक्षा 7-8 प्रश्न अधिक त्या ठिकाणी सोडू शकताल वेगळ्या टाईपचे प्रश्न सोडू शकताल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मार्क वाढविण्यासाठी परीक्षेच्या समोर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 42वा प्रश्न बघा वेगळ्या उत्तराची पदावली पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी काय होईल हे 5/5 म्हणजे 5 × 15 याची व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे 20 मित्रांनो ओके याचे पण किती बघा 8 × 5 = 40 20 × 2 = 40 याची पण व्हॅल्यू 20 येईल. तर वेगळं निवडायचे हे 20 येऊ लागले हे 20 येऊ लागले परत बघा हे काय 5 + 7 = 21 ओके 21 आणि 5 26 मधून 6 गेले हे पण 20 येऊ लागले म्हणजे उत्तर 100% हेच असणार आहे ओके ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येईल. त्याचं या ठिकाणी येणार नाही कारण 4 × 24 6 17 × 7 23 ओके 4 × 24 6 6 × 2 = 12 17 आणि 12 29 उत्तर म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा चुकीचा असणार आहे. 43 बघा या आकृतीत मोठ्या वर्तुळाचा केंद्र O आणि लहान प्रश्न वाचत नाही तुमच्या समोर आहे या ठिकाणी बघा हे OP तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे OP ची व्हॅल्यू आहे मित्रांनो हे OP जी व्हॅल्यू आहे ती आहे 2.5 ओके तर ही जी OP आहे लक्षात घ्या ही जर थोडं पुढे वाढवलं तर या मोठ्या वर्तुळाची काय होणार आहे त्रिज्या होणार आहे म्हणजेच OA
या ठिकाणी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या असणारे आहे OA आणि OA म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी 2.5 चे दुप्पट असणार आहे, कारण हा याचा व्यास असणार आहे, ती याची त्रिज्या असणार आहे. ओके, म्हणजे OA झालं 5. तर इथं काय म्हणते, तर मोठ्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हे मित्रांनो व्यास असतो. ओके, ही OA जर त्रिज्या असेल तर या ठिकाणी सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास अशा प्रकारे तयार होईल. याला आपण M नाव देऊ. ओके, समजा AM हे जर 5 असेल, ओके, तर हे इकडलं पण अंतर किती असणार आहे मित्रांनो, हे पण 5 असणार आहे, म्हणजे 5 अधिक 5 बरोबर 10. ओके, म्हणजे उत्तर येणार आहे आपलं किती या ठिकाणी 5 अधिक 5 बरोबर 10. यस, 10 सेंटीमीटर ही मोठी जीवा असेल, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आन्सर आहे. 44 बघा, ₹10 किमतीचा नारळ 12 रुपयास घ्यावा लागतो, तर नारळाचा दर शेकडा कितीने वाढला. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर 10 रुपयाचं नारळ, ओके, 10 रुपयाचं नारळ जर आपल्याला 12 रुपयाला मिळत असेल, ओके, म्हणजे ॲक्च्युली 10 रुपयावरती किती रुपये वाढले या ठिकाणी, 10 रुपयावरती 2 रुपये या ठिकाणी वाढ झालेली आहे. ओके, 2 रुपये म्हणजेच नफा झालेला आहे. 10 रुपयावरती 2 रुपये नफा, म्हणून किंमत या ठिकाणी 12 रुपये झालेली आहे. तर आपल्याला शेकडा कितीने वाढले म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. तर शेकडा नफा, ओके, शेकडा वाढ असेल किंवा शेकडा नफा असेल तर काय येणार आहे, हा ॲक्च्युली वाढ किती आहे, ॲक्च्युली नफा आहे 2 रुपये. कुणावर आहे, कोणाच्या रिस्पेक्टला हे महत्त्वाचं आहे, 10 रुपयावरती आहे. नेहमी खरेदी किंमत छेदस्थानी येते, गुणिले शेकडा काढायचं म्हणजे 100 गुणलं, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 10 दुनी 20%. उत्तर आलं तुमचं या ठिकाणी 20%. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. परीक्षेमध्ये शॉर्ट पद्धतीने काढा मित्रांनो उत्तर. लेंदी मेथड जर काढला तर तुम्हाला वेळ बिलकुल पुरणार नाही. मॅक्झिमम जेवढं जमतं तेवढं शॉर्टनं काढत चला. 12.25 रुपये ही रक्कम कोणत्या पर्यायात अयोग्य मांडली आहे. 12.25 ही रक्कम कोणत्या पर्यायात, आता हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, 12.5 आहे, हे पण बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असेल. आता 46 नंबरचं जर बघितलं तर फक्त संख्येचं वाचन करायचं आहे. तुम्ही वाचू शकताय 45,15,00,05,075 रुपये. सोपं काय सांगायची गरज नाही. हां, आता 47 नंबरचा क्वेश्चन बघा. 6 अंक असेल अशा 2 अंकी संख्या किती. आता 6 अंक असेल अशा 2 अंकी जर संख्या काढली तर 2 अंकी म्हटले बरं का मित्रांनो. तर पहिली 2 अंकी संख्या असेल बघा, ही 16 असेल, पुन्हा 26 असेल, यस, हे 36 असेल, हे 46 असेल, 56 असेल, ओके, 66 सोडू आपण कारण 6ची लाईन आहे ती, हे 76 असेल, 86 असेल आणि 96 असेल. या संख्या किती होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 या संख्या झाल्या मित्रांनो 8. तर परत नंतर बघा 60 पासून जर 69 पर्यंत जर बघितलं आपण, 60 पासून 69 जर बघितलं तर या संख्या होतात मित्रांनो 10. किती होतात या संख्या 10. आता ॲक्च्युली जर संख्या म्हटलं तर उत्तर 18 आहे. ओके, जर संख्या म्हटलं तर या ठिकाणी उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1च आहे. परंतु 2 अंकी संख्येमध्ये 6 अंक किती वेळा आलाय म्हटलं तर या ठिकाणी जी मधली संख्या असते 66, या 66 मध्ये हा अंक 2 वेळा आलाय, त्यावेळेस उत्तर तुमचं 19 येणार आहे. परंतु इथं 6 अंक असेल अशा 2 अंकी संख्या किती म्हटलं तर 18च, आणि 2 अंकी संख्यामध्ये 6 हा अंक किती वेळा आलाय म्हटलं तर ते उत्तर तुमचं 19 आलं असतं. म्हणजे उत्तर याचा तुम्हाला 1 नंबरच घ्यावा लागेल. यस, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर बघा, सूरजला एका 3 अंकी संख्येला x ने भागायला सांगितले, त्याने 21 ने भागले, त्यामुळे त्याचा भागाकार 24 ने कमी झाला, तर खरा भागाकार किती. आता हे उत्तर काढायचे तुम्हाला. सूरजनं काय केले, समजा ती 3 अंकी संख्या आपण या ठिकाणी x गृहीत धरू, x ला 12 ने भागण्याऐवजी काय केले त्याने 21 ने भागले. ओके, 21 ने भागल्यास उत्तर काय आले, 21 ने भागल्यामुळे त्याचा भागाकार 24 ने कमी आला. ओके, त्याला कशानं भागायला सांगितलं होतं, x ला 12 ने भागायला सांगितलं होतं, मग ह्यानं भागल्यास ओके जे उत्तर येणार होतं त्याच्यापेक्षा 24 ने उत्तर कमी आले. म्हणजे अशा प्रकारचं तुमची इक्वेशन तयार होईल, अशा प्रकारची तुमची मांडणी तयार होईल. आता हे सोडूया आपण या ठिकाणी. ते काय होणार आहे बघा, हे आपण काय करू, त्या या 24 ला इकडं आणि x/21 ला इकडं नेऊ. याची मांडणी अशी करता येईल आपल्याला. म्हणजेच बघा, हे x/12 वजा x/21 बरोबर या ठिकाणी 24, म्हणजे 24 इकडं नेला आणि हे इकडं आलं, म्हणजे अशा प्रकारची मांडणी होईल. म्हणजेच काय होणार आहे बघा मित्रांनो, हे क्रॉस आता मल्टिप्लिकेशन करू, 21x वजा 12x म्हणजे डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी 9x भागिले या ठिकाणी काय होणार आहे, हे 12 गुणिले 21 बरोबर किती, हे 24, म्हणजेच 3 त्रिक 9, यस 3 त्रिक हां हे सॉरी 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9, हे 3 एक 3, 3 असतात 21, म्हणजेच या ठिकाणी x छेद काय होईल 21 बरोबर x छेद सॉरी 28 बरोबर 24, म्हणजेच या ठिकाणी x ची किंमत आली x बरोबर 28 गुणिले 24, x ची किंमत आली 28 गुणिले 24. आपण आहे तशीच किंमत ठेवू. तर खरा भागाकार किती यायला पाहिजे, खरा भागाकार आपल्याला जो करायचा आहे तो x/12
म्हणजे खराब आकार आपला आहे, म्हणून लक्षात घ्या 112 म्हणजे 100 किंमत आली आपली 28 गुणिले 24 यस, आता भागिले 12 म्हणजेच 12 1 12 12 दोन्ही 24 म्हणजे 28 दोन्ही किती आलं हे 56 म्हणजे खरा भागाकार आपला यायला पाहिजे या ठिकाणी 56. ऑप्शन नंबर 3 हे आपले या ठिकाणी उत्तर आहे. 49 बघा, चारही कोण काटकोन व चारही बाजू समान मापाचे आहेत तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे, तर तो काय असतो चौरस असतो. माहिती आहे म्हणजे फक्त बी बरोबर. 49चं उत्तर आहे फक्त बी बरोबर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला जमतोय तो प्रश्न. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे 25,000 रुपयांचे 10 दशे 9 दराने 5 वर्षाचे आणि 3 वर्षाच्या सरळ व्याजापेक्षा किती अधिक होईल. आता या ठिकाणी दोन्ही वर्षाचं सरळ व्याज काढू आपण, पण पहिल्यांदा पहिल्या वर्षाचं सरळ व्याज काढू 5 वर्षाचं, त्याला SI1 म्हणू आपण, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट 1. हे काय सरळ व्याजाचं सूत्र काय PRN मदक. ओके, हे 25,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9 आणि 5 वर्षासाठी काढायचे. फॉर्म्युला असतो सरळ व्याजाचा PRN भागिले 100 माहीत आहे तुम्हाला. हा शून्य कटला मित्रांनो, म्हणजेच 250 हे किती आहे 250 गुणिले 45 आणि 250 गुणिले 45 याचा जर आपण गुणाकार केला तर तो येणार आहे मित्रांनो 11,250. ओके, परत दुसरं सरळ व्याज काय येईल बघा SI2 हे 25,000 ओके गुणिले व्याज दर 9चा आहे, फक्त 3 वर्षासाठी काढायचे, भागिले 100च करावं लागेल. हे शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजेच या ठिकाणी 250 गुणिले हे 27. ओके, जर याचा तुम्ही गुणाकार केला तर तो गुणाकार येईल तुमचा 6,750. ओके, आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येणार आहे आपली 4,500. म्हणजेच या ठिकाणी फरक किती आहे, कितीने अधिक आहे 4,500. ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 51 नंबरचा. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. बघा अंशसारखा आहे, ज्याचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक 100% मोठा असेल. 51चं उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी आन्सर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण या ठिकाणी 52 नंबरचा. इथं नोटा दिल्यात तुम्हाला. इथं बघा 8,760 म्हणजे 760 आणि हे 815 आहे. इथं जर आपण फरक काढला 60 आणि 40 100 म्हणजे 800 झाले आणि वरचे 15, 40 आणि 15 किती या ठिकाणी 55. ओके 55, परंतु 60ला पण या ठिकाणी तुम्हाला काउंट करायचे, म्हणजे 55 अधिक 1 म्हणजे एकूण नोटा होणार आहे तुमच्या मित्रांनो 56. एका नोटेची किंमत आहे या ठिकाणी 20. ओके, म्हणजेच या ठिकाणी तुमचं उत्तर काय येणार 56 गुणिले 20 म्हणजे 0ला 0. ओके, बेस आहे 12ला 2, हातचाला 1, बेपंचे 10 आणि 1 11, 1120 रुपये हे या ठिकाणी रक्कम होईल. यस 1120 रुपये म्हणजे ऑप्शन नंबर 1 52चं उत्तर येईल तुमचं ऑप्शन नंबर 1. 53 बघा 1.75 लिटर बरोबर किती मिलीलिटर. 1 लिटर बरोबर या ठिकाणी 1000 मिलीलिटर असते, म्हणजे 1.75ला जर तुम्ही 1000ने या ठिकाणी गुणलात तर उत्तर येईल तुमचं हो का हे 1 वर 3 शून्य आहेत म्हणून 0.3 स्थळाने पुढे न्या 1750 या ठिकाणी ml म्हणजे मिलीलिटर उत्तर येईल, जे की आहे ऑप्शन नंबर 2. यस, त्याच्यानंतर 54 नंबरचा प्रश्न बघा. हां इथं आता या ठिकाणी बघा 54चं धरणातील इतकं पाणी आहे, एप्रिल महिन्यात एवढं पाणी वापरलंय व मे महिन्यात एवढं वापर झालंय, तर धरणात किती पाणी शिल्लक राहील. याची तुम्ही बेरीज करा. जी बेरीज इथे आहे ती आलेली बेरीज काय करायची तुम्हाला या पाण्यातून वजा करायच्या, तर धरणातील तुम्हाला शिल्लक पाणी या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे जर तुम्ही काढलात तर तुमचं उत्तर येईल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 78,89,000 लिटर. हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर नेक्स्ट दिलेल्या आकृतीत रेग LEची लांबी 15 आहे, LE 15 आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती काढायची आपल्याला. हे LE 15 आहे, इथं नीट बघा ही प्रत्येक ठिकाणी एक रेष दिली आहे, म्हणजे ह्या ज्या छोटे छोटे सेगमेंट दिलेत आपल्याला ही समान लांबीचे आहेत, म्हणजे हे 5 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे. ओके, प्रत्येक सेगमेंट हा या ठिकाणी 5 सेंटीमीटर लांबीचा येईल. म्हणजे या ठिकाणी बघा जर ही 5 धरलं, यस ही 5 धरलं, हे 5 धरलं, हे 5 धरलं, तर एका आकृतीची परिमिती आली किती आपली 20. ओके, ही याची परिमिती 20 आली तर याची पण 20 येईल, यस याची पण 20 येईल आणि याची पण 20 येईल, चारी बाजूंची बेरीज, आणि याची पण 20 येईल. म्हणजेच किती आलं 20 आणि 20. हो काय 20 किती आहे 5 वेळेस, म्हणजे 20 या ठिकाणी 100. यस, म्हणजे 100 सेंटीमीटर या आकृतीची परिमिती आपली येणार आहे. एकदम सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा
1250 शेकडा दराने घेतलेले 200 बल्ब 500 रुपये नफा मिळून विकायचे असल्यास प्रत्येक बल्बची विक्री किंमत किती ठेवावी लागेल याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता 1250 शेकडा दराने म्हणजेच याचा अर्थ काय, 1250ला 100 बल्ब आहेत मित्रांनो. ओके, तर बल्ब आहेत आपले 200 बल्बची किंमत किती होईल, जर 1250ला 100 बल्ब असतील तर 200 बल्बाला याच्या दुप्पट लागेल, म्हणजेच या ठिकाणी 2500 रुपये. हे 200 बल्बला 2500 रुपये लागतील, परंतु ते 500 रुपये नफा मिळून विकायचे आहेत. 500 रुपये नफा मिळून विकायचे आहेत, म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे, 500 रुपये नफा म्हणजेच या ठिकाणी जर 2500 रुपयाला आपली 200 बल्बची किंमत आहे, याच्यामध्ये आपल्याला 500 रुपये नफा मिळवायचा आहे, म्हणजे प्लस 500 हा नफा झाला. तर ते बल्ब या ठिकाणी 3000 रुपयाला विकले पाहिजेत. किती रुपयाला विकले पाहिजेत, 3000 रुपयाला. किती बल्ब, हे 200 बल्ब. ओके, 200 बल्ब या ठिकाणी 3000 रुपयाला विकले पाहिजेत. तर प्रत्येक बल्बची विक्री किंमत काढायची आहे, म्हणून एक बल्ब बरोबर काय येणार आहे, एका बल्बची विक्री किंमत काय होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला 3000 भागिले 200 करावं लागेल. ओके, 3000 भागिले हे 200, म्हणजे हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, बे 15 30, म्हणजे एका बल्बची किंमत असणार आहे आपली 15 रुपये, म्हणजे 56चं होईल उत्तर येणार आपलं ऑप्शन नंबर 1. ओके, त्यानंतर 57 आहे, 57चं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. व्यवस्थित या ठिकाणी एक्स गृहीत धरात, 3 भागिले 10 एक्स, 2 1/3 प्लस 120 बरोबर एक्स. याला वेळ लागतो उत्तर काढण्यासाठी, त्याच्यामुळे आपण पुढचा प्रश्न घेऊ. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येईल तुमचं. त्यानंतर 58 बघा, हे अंक प्रत्येक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या विषम संख्येच्या सहस्रस्थानी कोणता येईल. आता हे अंक त्याच्यापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कुठली असणार आहे, मोठी संख्या तयार करताना मोठा अंक अगोदर, त्यापेक्षा छोटा 9 5 4. ओके, 9 5 4, परत हे 2 आणि 0. ओके, सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे दिलेल्या अंकापासून तयार होणारी, परंतु आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठ्या विषम संख्या आहे. आता मोठ्यात मोठी विषम संख्या आपल्याला करायची आहे, म्हणजे विषम अंक एकक स्थानी आला पाहिजे. हा समय म्हणजे हा 5, ह्या 5ला आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे, म्हणजे तयार होणारी विषम संख्या कोणती असणारी आहे, हे 9. ओके, हे 4 आहे तसं ठेवा, 2 आहे तसं ठेवा, 0 आणि हे 5, म्हणजे ही तयार होणारी सर्वात मोठी विषम संख्या असेल. सहस्त्रस्थानी म्हणजे हे 1 2, हे शतकस्थानी आणि सहस्त्रस्थानी हा अंक आला आपला या ठिकाणी 4. यस, म्हणजे उत्तर येईल आपलं 58चं ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर बघा 59, पुढीलपैकी चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता 1.5 मीटर म्हणजेच या ठिकाणी 150 सेंटीमीटर येतं, 1500 येत नाही, म्हणजे हाच या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1च येणार आहे, दुसरीकडे बघायची सुद्धा गरज नाही. त्यानंतर 60ला चला, या वजाबाकीतील बघा त्रिकोण हे काय, चौकोन प्लस त्रिकोण बरोबर किती. आता या ठिकाणी बघा, जर ही आपण हे केलं 4 वजाबाकी करायच्या, 4 मधून 0 गेले 4, 9 मधून 2 गेलं 7 बरोबर आहे. 7 मधून किती वजा करावं लागतील, 4 येतील. तर त्रिकोण बरोबर काय येईल आपल्या या ठिकाणी बघा, इथे लिहूया आपण, हे त्रिकोण बरोबर काय येईल, 7 मधून आपल्याला 3 वजा करावं लागणार, म्हणजे त्रिकोण 3 आलं. 7 मधून जर 3 वजा केले 4 येतील. परत या ठिकाणी बघा, कशातून 6 वजा केल्यास 2 येतील, तर म्हणजे 2 आणि 6 8, या ठिकाणी 8 पाहिजे, म्हणजे 8 मधून जर 6 वजा केली तर 2 येईल, म्हणजे चौकोन बरोबर किती येणार आहे आपल्या या ठिकाणी 8 येणार आहे. तर विचारलं की आपल्या दोघांची बेरीज विचारली आहे, तर या दोघांची बेरीज किती येईल, 8 आणि 3 11, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असेल 60चं. त्यानंतर 61, हे तर एकदम सिंपल आहे, भागाकार करायचा आहे, करू शकता तुम्ही डायरेक्ट. 8 1 8, हे 8 9 72, भाग जात नाही दिला 0, 8 7 56, 907 हे तुमचं उत्तर झालं. त्यानंतर 62 बघा, बाहेरून रंग द्यायचा, मोठा घन बनवला आहे सर्व एकत्र करून. महत्त्वाचं काय या ठिकाणी 2 पृष्ठांना रंग लागला असेल, म्हणजे असे किती रंग आहे, किती घन आहेत, किती घनांना 2 पृष्ठांना रंग आहे, 2 पृष्ठांचा रंग असणारे घन काढायचे. जर व्यवस्थित पहा मित्रांनो, जो कोपरा असतो या ठिकाणी 3 पृष्ठांना रंग असतो. फक्त हे जे घन आहेत लक्षात घ्या मित्रांनो, का हे घन, ओके, हे घन इथं फक्त 2 पृष्ठांना रंग आहे, हा एक घन असणार आहे. परत बघा लक्षात घ्या, इथला हा एक घन असणार आहे, इथला हा एक, आणि याच्या हिडन जी अपोजिट साईड आहे तो एक. म्हणजेच असं जर विचार केला तर आपण या ठिकाणी 4, हे असे 4 झाले. यस, परत बघा हे 5 6 आणि 7 8, ओके, आणि परत हे 9 10 आणि 11 12. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असणार आहे, म्हणजे 62ला या ठिकाणी उत्तर येईल 3. एकूण 12 पृष्ठांना रंग लागला असेल. 63 बघा, 10 6 दराने कोणत्या रकमेचे एका वर्षाचे व्याज 1500 मिळेल. ओके, सरळ व्याजाचं सूत्र आहे आपलं, सरळ व्याज म्हणजे त्या ठिकाणी किंमत मांडू 1500 बरोबर या ठिकाणी कोणती रक्कम,
ते एक्स घेऊ आपण. व्याजदर दिला आहे 6 तुम्हाला, एका वर्षाचे म्हणलं आहे, भागिले 100 म्हणजे सरळ व्याज बरोबर PRN भागिले 100. या सूत्रामध्ये डायरेक्ट मी किमती ठेवलेल्या आहे. तर एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची म्हणजे मुद्दल काढायचं आहे. तर मुद्दल येणार आहे आपलं 1500 गुणिले 100. ओके, असा तिरकस गुणाकार भागिले 6 येईल हे. यस, हे 3 दोन्ही 6, 3 5 15, हे 500 झालं. ओके, 2 म्हणजे हे 500चा अर्ध किती येईल 250. 250 गुणिले 100 म्हणजेच 25 वर या ठिकाणी 3 शून्य येतील. यस, म्हणजे उत्तर येईल तुमचं 25 या ठिकाणी 25,000. ऑप्शन नंबर 63चं ऑप्शन नंबर येईल आपलं 4. त्यानंतर 64 बघा, 615.25%. 615.25% म्हणजेच याचा अर्थ असा असतो 615.25%. 25 भागिले 100 म्हणजेच हा 100 पैकी चौथा भाग आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी याला असं लिहू शकतो आपण 615.25. ओके, अशा प्रकारे लिहू शकतो त्याला. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असेल. 65 नंबर बघा, 50 रिम कागदातील प्रत्येक 4 दस्ते कागदांच्या जास्त किती वह्या तयार होतील. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, एक दस्ता सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक दस्ता बरोबर या ठिकाणी 24 कागद असतात. एक दस्ता बरोबर 24 कागद आणि एक रिम बरोबर असतात या ठिकाणी 20 दस्ते. एक रिम बरोबर 20 दस्ते. लक्षात ठेवा, माहीत नसेल तर लिहून ठेवा. ओके, एक रिम बरोबर या ठिकाणी असतात 20 दस्ते म्हणजेच एक रिम बरोबर मित्रांनो 480 कागद होतात. एक रिम म्हणजेच किती 480 कागद. हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे या ठिकाणी कन्वर्जन. आता काय विचारले बघा, 50 रिम कागदातील प्रत्येक 4 दस्ते. ओके, आता 50 रिम कागद म्हणजे किती होणार या ठिकाणी बघा, 50 रिम कागद म्हणजे 50 गुणिले एक रिम म्हणजे 480 कागद. ओके, भागिले प्रत्येकी 4 दस्ते कागदांच्या. आता 4 दस्ते, एक दस्ता म्हणजे 24 कागद. ओके, एक दस्ता म्हणजे 24 कागद. असे 4 दस्ते हे एकूण कागद होणार आहेत. किती वह्या म्हणजे एकूण वह्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. ओके, हे 50 रिम भागिले आपण काय केलं 4 दस्ते, फक्त कागदामध्ये रूपांतर केलेलं आहे आपण. तर या ठिकाणी बघा 24 1 24, 24 2 48, 0 0, 4 1 4, 4 5 20 म्हणजे 50 5 5 5 25. ओके, 250 एकूण वह्यात किती होतील या ठिकाणी 250 वह्या तयार होतील. 65 उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आहे 66 नंबरचा क्वेश्चन, 210 मीटर लांब दोरी 14 ठिकाणी समान अंतरावर. आता जर 14 ठिकाणी या ठिकाणी ती दोरी कापली मित्रांनो तर त्याचे तुकडे होतात 15. हे लक्षात ठेवायचे. तुकडे झाले किती 15. 2 ठिकाणी कापले तर 3 तुकडे, 4 ठिकाणी कापले तर 5 तुकडे, 14 ठिकाणी कापले तर 15 तुकडे. प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची म्हणजे तुम्हाला 210 भागिले 15 करावं लागेल. करूया, 15 1 15, उरले 6, 15 चौक 60. म्हणजेच प्रत्येक तुकड्याची लांबी ही 14 मीटर असणार आहे. ऑप्शन नंबर 2. यस. त्यानंतर बघा 24 42 आणि 54 या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो अशा किती संख्या आहेत. याचा जर तुम्ही अवयव पाडले या ठिकाणी बघा, म्हणजे जर लसावी तुम्ही काढत गेलात किंवा मसावी काढलात तर या ठिकाणी 2 आणि 3 हे 2 तुम्हाला अवयव भेटतील भाग जाणारे. 2 आणि 3, कारण 2 न पण जातोय प्रत्येकाला आणि 3 न पण जातोय. लक्षात घ्या प्रत्येकाला, बाकी कशानं जात नाही. आता अशा किती संख्या आहेत. ओके, ह्या 2 संख्या आपल्याला सापडल्या मित्रांनो. आता एक लक्षात घ्या, 2 आणि 3 न भाग जातोय, 1 न तर कुठल्याही संख्येला भाग जातोय. आता 2 आणि 3 न जातोय म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6 न पण या प्रत्येक संख्येला भाग जातोय. बघा 6 24 6 7 42 6 9 54 म्हणजे या 4 संख्या झाल्या आपल्याला 1 2 3 4. एकूण संख्या किती झाल्या 4. म्हणजे ऑप्शन नंबर किती येईल तुमचं 4. यस. त्यानंतर नेक्स्ट, 24 मीटर लांब व 20 मीटर रुंद आयताकृती सभागृहात 2 मीटर बाजूच्या चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी किती फरशा लागतील. या ठिकाणी बघा हे 24 गुणिले 20. ओके, याचे आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ झालं 2 मीटर बाजूच्या फरशा. ओके, फरशी चौरसाकृती असते, त्याचं क्षेत्रफळ काय असणार आहे 2 गुणिले 2 म्हणजे बाजूचा वर्ग असेल. हे बेंद आहे 20. ओके, परत हे काय बे पंचे 10 म्हणजे 24 पंचे 120. एकूण फरशा किती लागतील मित्रांनो या ठिकाणी 120 फरशा लागतील. 69 बघा, एका पुस्तकाचा 30% भाग सोमवारी वाचला, मंगळवारी 2/5 भाग वाचला, तेव्हा 72 पाने वाचायची उरली तर पुस्तकाला किती पाने. समजा एक पुस्तक, त्या एका पुस्तकाला आपण पाने या ठिकाणी 100 गृहीत धरू. ओके, 100 पैकी 30% भाग सोमवारी वाचलाय. एक लक्षात घ्या, 100 पैकी 30% भाग वाचलाय. आपण वाचलेली पाने काढू, आपण वाचलेली पाने. ओके, वाचलेली पाने 100 पैकी 30% भाग सोमवारी वाचला म्हणजे 30 पाने या ठिकाणी सोमवारी 30 पाने वाचलेत. यस. परत बघा, मंगळवारी 2/5 भाग
ओके. आता 100चा 2/5 भाग किती येईल बघा. 100 गुणिले 2/5 म्हणजे 5 एक 5 हे 20. ओके, म्हणजे 20 दोन्ही 40. हे मंगळवारी 2/5 भाग वाचला आहे, म्हणजेच या ठिकाणी 40 पाने वाचलेली आहेत. ओके, आपण 100 गृहीत धरून काढतोय, सोपं जाते आपल्याला. यस, 40 पाने होते वाचलेत, तेव्हा 72 पाने वाचायची होतात. आता बघा, हे सोमवारी आणि हे मंगळवारी. ओके, हे सोमवारी आणि हे मंगळवारी. आता ॲक्च्युली सोमवारी आणि मंगळवारी मिळून एकूण पाने किती वाचलेत या ठिकाणी? 70 पाने ह्या 2 दिवसात वाचलेत मित्रांनो. 70 पाने वाचलेत, म्हणजेच किती पाने शिल्लक राहिलेत? 30 पाने या ठिकाणी 30 पाने वाचायचे शिल्लक राहिलेत. ओके, बघा, परंतु ॲक्च्युली किती पाने वाचायचे राहिलेत? 72 पाने. जर लक्षात घ्या, आपण 100 पानं गृहीत धरली तर 100 पानं जर गृहीत धरली तर या ठिकाणी 30 पाने वाचायची राहतात. किती पाने वाचायची राहतात? 30 पाने वाचायची राहतात. जर 72 पाने वाचायची राहिली तर एकूण पुस्तकाला पाने किती, असं त्रैराशकमध्ये आपण मांडूयात. म्हणजे 120 या ठिकाणी व्हॅल्यू येणार आपलं. या दोघाचा क्रॉस गुणाकार, या दोघाचा क्रॉस गुणाकार असतो. म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर काय येणार? 100 गुणिले 72. ओके, 100 गुणिले 72 बरोबर एक्स गुणिले 30 असतं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढतोय म्हणून आपण हे 30 या ठिकाणी भागाकारात जाईल. हा शून्य कटला, 3 एक 3, 24 त्रिकम 72, म्हणजे 24 गुणिले 10 बरोबर 240. हे तुमचं या ठिकाणी उत्तर येईल. ऑप्शन नंबर 4 इट इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 70 बघा, दिलेल्या आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी व्यवस्थित बघा, हे जो तुकडा बघितला या ठिकाणी बघा, ॲक्च्युली हो का, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे मोठे भाग 6 आहेत, परंतु इथे एकाचे 2 भाग केलेत मित्रांनो. एकाचे 2 भाग केलेत म्हणजे एकूण भाग किती होतील आपले? 6 आहेत, तर एकूण भाग होतील आपले 12. ओके, आता 12 पैकी किती भाग या ठिकाणी रंगवला आहे, रेखांकित काढायचा आहे. आता हे ॲक्च्युली 1 नाही, इथे एकाचे 2 केलेत, म्हणजे इथे ॲक्च्युली हे 2 भाग आहेत. ओके, हे 2, 4 आणि 2 6 आणि ही 1, म्हणजे ॲक्च्युली हे 7 भाग आहेत. 12 पैकी 7 भाग या ठिकाणी रंगवलेले आहेत, म्हणजे 70च येईल आपलं ऑप्शन नंबर 3. आता 71 नंबर बघा, 71 अरुणचा 4था वाढदिवस 3 जुलै 2016 रविवारी झाला असल्यास त्याच्या 10व्या वाढदिवसाचा वार कोणता? आता व्हिडिओ आपला लेंदी होईल आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, उत्तर येईल तुमचं रविवार या ठिकाणी. त्यानंतर 72 बघा, 72चं उत्तर येईल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 अयोग्य तुलना दर्शवणाऱ्या, बाकीची योग्य आहेत, 4 नंबरचं अयोग्य आहे. नंतर 73 नंबर बघा, 73चं उत्तर असेल मित्रांनो तुमचं ऑप्शन नंबर 4 समान आकारांच्या 3 पोत्यात 120 धान्य, तर अशा 4560 पोत्यात इथं लक्षात घ्या, 3 पोत्यात जर 120 किलोग्रॅम धान्य बसते. ओके, 3 पोत्यामध्ये 120 किलोग्रॅम धान्य बसते, तर अशा 4560 पोत्यात किती किलोग्रॅम अन्न बसेल या प्रकारे काढा. म्हणजे या ठिकाणी इथली किंमत काढायची. एक्स बरोबर काय होईल तुमचं? 4560 गुणिले 120 भागिले 3, याची व्हॅल्यू काढा. याची व्हॅल्यू येईल तुमची ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 74 बघा, हा आलेख आहे, यस चित्रालेख काढू, हे तर तुम्ही सहज काढू शकतात. बाजरीचा 30 किलोग्रॅम व साखरेचा 40 किलोग्रॅम दर असेल तर बाजरीपेक्षा साखरेसाठी अधिक किती खर्च आला? एक प्रमाण, हे जे माप आहे ते 250 आहे. आता नीट बघा, या ठिकाणी बाजरीचे 3 माप आहेत आणि साखरेचे 4 माप आहेत. ओके, बाजरीचे 3 माप आहेत या ठिकाणी बघा, आणि साखरेचे 3 माप आहेत. सुरुवातीला साखर घेऊ आपण, हे साखरेचे माप आहेत मित्रांनो 4, म्हणजेच एक माप आहे या ठिकाणी 250 ग्रॅमचं, म्हणजे 4 गुणिले 250 म्हणजेच 1000 ग्रॅम. ओके, 1000 ग्रॅम म्हणजेच या ठिकाणी 1 किलो आणि 1 किलोची किंमत आहे साखरेची 40 रुपये. 1 किलोची किंमत आहे 40 रुपये. तसंच बाजरीचं बघा, या ठिकाणी बाजरीची मापे आहेत या ठिकाणी 3, एका मापाची किंमत आहे, म्हणजे या ठिकाणी वजन आहे 250, म्हणजे हे किती होईल? 750 ग्रॅम. यस, 750 ग्रॅम. आता इथं बघा, 1 किलोचा दर 30 आहे. आता 750 किलोचा किती बघा, तोंडी काढू शकतो आपण. आता इथं दर काढायचा आपल्याला. इथं जसं साखरेची किंमत 40 रुपये झाली 1 किलोची, तसं आता एकूण 750 रुपयासाठी बाजरीला किती रुपये द्यावं लागतील आपल्याला? तर या ठिकाणी बघा, 30 रुपये किलो म्हणजे अर्धा किलोचे 15, पाव किलोचे 7.5, 15 आणि 7 22, म्हणजे 22 पॉईंट या ठिकाणी 22 पॉईंट काय होईल? 50. यस, 22.50 रुपये आणि हे 40 रुपये. या 40मधून जर 22.50 आपण वजा केले तर उत्तर काय येईल आपल्या या ठिकाणी? 22 म्हणजे वरचं या ठिकाणी किती? 7.50 आणि 10 म्हणजे या ठिकाणी 17.50 रुपये. यस, 17.50 रुपये या ठिकाणी आपल्याला अधिक साखरेसाठी खर्च येणार आहे.
त्यानंतर बघा, कुटुंबाने डाळ, गहू व तांदूळ किती किलोग्रॅम वापरले, याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. व्यवस्थित जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर याचं उत्तर येईल तुमचं 3.25 किलोग्रॅम. फक्त 250 एका ग्रॅमला गुणायचं. प्रत्येकाचं व्यवस्थित करा कॅल्क्युलेट, 100% तुम्हाला सोप्या पद्धतीने निघेल. ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 3. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा 5वी स्कॉलरशिप गणिताचा संभाव्य पेपर आणि या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणे येतील. हा व्हिडिओ चांगला सराव करा, परत पहा, टाईप समजून घ्या, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत आल्यास तुम्ही या शॉर्ट मेथडनं सोडू शकतात. लवकरच आपण नवीन व्हिडिओ बुद्धिमत्ताचा या ठिकाणी अपलोड करूयात. तोपर्यंत चॅनलशी जोडलेलं राहा. थँक्यू व्हेरी मच.